कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे समोरासमोर आलेत। एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांची भेट झाली आहे। खासदार संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्ये काही क्षण संवादही झालाय। दोघांनी एकमेकांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे। पद्मेश पवार आपले प्रतिनिधी आपल्याला या भेटी संदर्भातील अधिकची माहिती देतील। पद्मेश, एकूणच ही भेट कशी होती आणि काय नेमका अजून काही संवाद झाला का या दोघांमध्ये? नक्कीच काही वेळापूर्वी एका चॅनलच्या कार्यक्रमानिमित्त जे एकनाथ शिंदे असतील किंवा ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांची त्या हॉटेलच्या लॉबीमध्ये भेट झाली आणि अचानक ही भेट झाल्यामुळे दोघांमध्ये देखील जवळपास 1.5 मिनिटाचा संवाद झाल्याची आपल्याला माहिती मिळते। एकनाथ शिंदे यांनी तब्येतीची देखील संजय राऊत यांच्या विचारपूस केली असल्याचं आपल्याला तिकडे जे उपस्थित होते त्या लोकांनी सांगितलं। त्यामुळे दोघांची अचानक भेट झाल्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे। एकमेकांविरोधात आरोप करणारे हे जे दोन राजकारणी आहेत, पण एकीकडे आपण जर पाहिलं तर दोघं देखील मित्र असल्याचं कळतंय। पण जवळपास ही अचानक भेट झाल्यामुळे आता अनेक जे लोक आहेत ते चर्चा करू लागलेले आहेत। बरं पद्मेश, तुम्ही असेच जोडलेले राहा। आणखी एक बातमी आहे, खासदार संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीलाही पोहोचलेले आहेत। संजय राऊत शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेले आहेत। या दोन महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहतोय। संजय राऊत हे आता राज ठाकरेंना भेटण्यासाठी पोहोचलेले आहेत। कदाचित पुढची काही रणनीती असेल ती ठरवण्यासाठी ते गेले असतील। पद्मेश, या भेटी संदर्भातली काही महत्त्वाचे अपडेट आहेत का? नक्कीच आज जो संयुक्त जी मुलाखती प्रसारित झाली आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक गोष्टींवरती संजय राऊत असतील, राज ठाकरे असतील किंवा आपल्यासोबत उद्धव ठाकरे यांनी देखील चर्चा केली। पण जो मुलाखतीचा जो दुसरा भाग आहे तो उद्या येणार आहे। या संदर्भात काही माहिती देण्यासाठी स्वतः सामनाची काही टीम आणि संजय राऊत हे म्हातूर शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत। उद्या संदर्भात जी मुलाखत प्रसारित होणार आहे ती दाखवण्यासाठी कदाचित जे संजय राऊत आणि सामनाची काही त्यांचे सहकारी आल्याचं आपल्याला प्राथमिकरित्या माहिती मिळते। त्यामुळे आता त्यांच्या ज्या चर्चा असतील त्या आता थोड्या वेळात आतमध्ये होतील आणि संजय राऊत बाहेर येऊन कदाचित माध्यमांशी देखील बोलतील। बरं पद्मेश, तुम्ही असेच जोडलेले राहा। आणखी महत्त्वाची बातमी आहे, कारण एकनाथ शिंदे ठाकरेंचे माजी आमदार दगडू सकपाळ यांच्या भेटीला पोहोचले। मुंबई महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर असताना या भेटीगाठी ज्या घडत आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय। दगडू सकपाळ आपल्या मुलीच्या नगरसेवक उमेदवारीसाठी आग्रही होते, मात्र ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यांना तिकीट नाकारलं आणि याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती आता या दोघांची भेट अतिशय महत्त्वाची आहे। पद्मेश, या भेटीमध्ये काय झालेलं आहे? काल अचानक रात्री 11 वाजता थेट जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दगडू सकपाळ यांच्या घरी पोहोचले। त्यांच्या परिवाराशी बातचीत केली। त्यांच्यासोबत शिंदेसोबत स्वतः निलेश राणे आमदार हे देखील होते। जवळपास 1.5 तास स्वतः एकनाथ शिंदे हे दगडू सकपाळ यांच्या घरी होते। अनेक दिवसांपासून दगडू सकपाळ हे नाराज असल्याचं बोललं जाते। त्यांच्या मुलीला देखील शिवडीमधून तिकीट हवी होती, पण ठाकरेंकडून ती तिकीट देण्यात आली नाही। त्यामुळे काल जी अचानक भेट झाली त्यामुळे आता राजकीय जो चर्चा आता उधाळलेल्या आहेत। त्याचबरोबर आपण पाहिलं तर शिंदे कुठेतरी शिंदे सेनेत ते प्रवेश करतील का हे देखील आता महत्त्वाचा विषय पाहायला मिळाला आहे। कारण काल संध्याकाळपासून एकनाथ शिंदे हे वरी शिवडी या परिसरामध्ये ठाण मांडून होते। अनेक त्यांनी रॅलीज देखील तिथे घेतल्या होत्या आणि अचानक जवळपास 11च्या दरम्यान एकनाथ शिंदे हे दगडू सकपाळ यांच्या घरी गेले आणि अनेक जे स्थानिक शिवडीतील शिंदेचे कार्यकर्ते होते ते देखील त्यांच्या घरी गेल्यामुळे आता पाहायला महत्त्वाचं असतं की दगडू सकपाळ हे पुढचं पाऊल काय असेल। बरं, धन्यवाद पद्मेश तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। 3 महत्त्वाच्या भेटीगाठी आपण पाहतोय। एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांच्यामध्ये भेट झाली, काही क्षण त्यांच्यामध्ये चर्चा झाली, एकमेकांच्या तब्येतीची विचारपूस केली अशी माहिती समोर आली। त्यानंतर संजय राऊत आता राज ठाकरे यांच्या घरी पोहोचलेले आहेत। उद्या त्यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रदर्शित होतोय, त्या संदर्भात चर्चा सुरू आहे। आणि आता तिसरीकडे एकनाथ शिंदे माजी आमदार ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार दगडू सकपाळ यांच्या भेटीसाठी पोहोचले होते।